नमस्कार मित्रांनो, मी कुठल्या परदेशामध्ये नाही, मी पिंपरी चिंचवड शहरामध्येच आहे मित्रांनो. मी कासारावडी रेल्वे स्टेशनच्या तिथे. रस्ता तसा चांगला, परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पोखरला आणि भ्रष्ट कंत्राटदारांनी पोखरला. 2023 मध्ये हे टेंडर निघाले मित्रांनो. रस्ता दिसायला खूप चांगला दिसतोय, परंतु या रस्त्याला आता भेगा पडायला लागलेत. बघा, रस्ता खचलेला आहे आणि हा रस्ता खचला म्हणून हे बघा इथे पेवर ब्लॉक टाकलेत. हे बघा, सिमेंटच्या रस्त्यात मध्येच कुठून पेवर ब्लॉक आले. 1 तारखेला हा रस्ता खोदला गेलेला आहे मित्रांनो. नागरिकांना हे कळतंय म्हणून लगेच ते बुजवाबुजवी केलेली आहे. आता तुमच्या समोर सांगतो, हा सिमेंटचा रस्ता, इथे पेवर ब्लॉक टाकलेत. हे कासारवाडी रेल्वे स्टेशन आहे आणि जवळपास 2.25 किलोमीटरचा हा रस्ता बनवताना याचं सुरुवातीचं टेंडर होतं 23.5 कोटी, म्हणजे 22.5 कोटी, 22.37 लाख. जाऊ दे, 50 लाखातून वाढवू, 23 कोटीचं काम दिलं हे SC कटारिया नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला. हे बघा, तुम्हाला दाखवतो. SC कटारिया नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं 23.5 कोटीचं. त्यांनी सांगितलं, मी रस्ता खूप चांगला बनवतोय, मला सामान, माल आणि मजूर आणि टेक्नॉलॉजी हे सगळं ऍडव्हान्स लावलंय, मला अजून 2.5 कोटी पाहिजेत. महापालिकेची जनरल सभा झाली आणि अजून 2.5 कोटी त्याच्या घशामध्ये घातले. 23.5 ते आणि 2.5 हे 26 कोटीचा रस्ता बनवला. आणि 1 वर्षाच्या आतमध्ये मित्रांनो, हा बघा असा खचलेला रस्ता पुन्हा नव्याने बनवायची वेळ आलेली आहे. अशाच प्रकारे महानगरपालिका जर वायफळ खर्च करत असेल, करतीयच बघा, म्हणजे काय खोटं काय पुरावे सगळं तुम्हाला दाखवतोय, कागदपत्र सगळं दाखवतोय. SC कटारिया नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले हे काम 26 कोटीचं काम 1 वर्षामध्ये मातीपोल. आणि अशीच कामं पालिका करत चाललेली आहे. त्याच्यामुळे पालिकेवर 15,000 कोटीचं कर्ज होत आलेलं आहे. नागरिकांना तुम्हाला राहती घरं दारं सोडून गावाला एक तर पळून जावं लागेल, किंवा तुमच्या मुलांना, बायका, पोरांना असं हाताला धरून बाहेर खेचतील. कारण तुमच्याकडे एवढा प्रॉपर्टी टॅक्स भरायला, इन्कम टॅक्स भरायला, किंवा वृक्ष कर, प्राधिकरण कर, तुमचं काय मलनिस्सारण कर, शिक्षण कर, उपकर, सगळं कर आणि हे नागरिका तू मर. बघा, 26 कोटीचा रस्ता 1 वर्षाच्या आतमध्ये खोदला जातोय, पुन्हा खोदून नव्याने बनवायचा आहे. 26 कोटी गेले मातीत. पण त्या SC कटारियाच्या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरवर मात्र कोणतीही कारवाई नाही. पैसे वाढवून दिले जात आहेत, नवीन रस्ता बनवला जातोय, पण तू हे निकृष्ट काम का केलं, पालिकेचा पैसा का बुडवला, असं SC कटारियाला कोणी विचारत नाही. कारण SC कटारिया नावाचा कॉन्ट्रॅक्टर हा इथल्या अधिकाऱ्यांचा एकतर जावई असला पाहिजे किंवा सासरा असला पाहिजे. पण नागरिकांनो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की नागरिक म्हणून तुम्ही यांचे बाप आहात आणि तुम्ही यांना हिशोब विचारला पाहिजे. आणि जर हे हिशोब विचारणार नसताल तर आपली घरदारं सोडून एक तर जग सोडून जायची तयारी ठेवा, नाही तर गावाला जायची तयारी ठेवा. 26 कोटीची माती.